महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यासाठी पवारांचा फोन, नाना पटोलेंची माहिती, लवकरच दिल्लीमध्ये बैठक पार पडणार। अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तर सरकार पाडेल, युती सरकारच्या काळामध्ये फडणवीसांना इशारा दिला होता, उद्धव ठाकरेंचा दावा। मी राम मंदिरामध्ये जाणारच, निमंत्रणाची गरज नाही, पूर्वी जात होतो तसाच अयोध्येला जात राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर महामोर्चा, अंगणवाडी सेविकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। साताऱ्याच्या नायगावमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, अभिवादनानंतर आंदोलकांकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं शुद्धीकरण। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती, मुख्यमंत्री शिंदेंसह भुजबळांकडून साताऱ्यामधील नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन। माझ्यासह कुणीही सरकारसोबत चर्चा करायची नाही, मुंबईतील मराठा समन्वयकांसोबतच्या बैठकीत जरांगेंचं वक्तव्य, मैदानाच्या परवानगीची जबाबदारी मुंबईतील मराठा समाजानं घ्यावी, जरांगेंची सूचना। जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन अध्यादेश काढल्यास आम्ही कोर्टात जाणार, झुकणार नाही, आंदोलन असणार, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये भेट, अंतरवाली सराटीमध्ये जात सयाजी शिंदेंची जरांगेंसोबत चर्चा, आंदोलनाला पाठिंबा। अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना घाबरण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी, लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्यास हरकत नाही, बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर लोकसभेला युती धर्म पाळला तर विधानसभेला सुद्धा पाळला जाईल, आमची निष्ठा मोदी, शहा आणि फडणवीसांशी, रवी राणांचं बच्चू कडूंना उत्तर। महानंदचा कारभार गुजरात स्थित एनडीडीबीला देण्याचा संचालक मंडळाचा ठराव, अमूलला राज्यातील बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय, दूध उत्पादक संघर्ष समितीचे अजित नवले यांचा आरोप। महानंद गुजरातला गेल्यास शांत बसणार नाही, राज्यामध्ये धृतराष्ट्राचं सरकार, राज्यकर्ते दिल्लीच्या ताटाखालचं मांजर बनलेत, संजय राऊतांचा हल्लाबोल। काँग्रेसवर जास्त भार टाकायला नको, इतरांनीही पुढाकार घ्यावा, नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून प्रदीर्घ चर्चा, संजय राऊतांची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये 45+ आणि विधानसभेला 225 पेक्षा जास्त जागा जिंकू, महायुतीच्या पत्रकार परिषदेत बावनकुळेंचा दावा, तर जानेवारीपासून राज्यभरात महायुतीचे मेळावे, तटकरेंची माहिती। नारायण राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर दावा कायम, नांदायचा असेल तर युतीचं पावित्र्य राखा, उदय सामंतांच्या दाव्यानंतर नारायण राणेंचा पलटवार। भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा, बूथ कमिटी तयार करण्याच्या पार्थ पवारांच्या सूचना, तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेलांनी लोकसभा लढावी, स्थानिक नेत्यांचा आग्रह। जामिनाच्या मुदतवाढीसाठी नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं, तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, 15 जानेवारीपर्यंत मलिकांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा। त्या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्या सुनावणी घेणार, 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान, शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी। पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी रत्नागिरीमध्ये आज तर मुंबईतल्या कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद असेल, मुंबई शहर भागातही उद्या 10% पाणी कपात। दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताची धारदार बॉलिंग, दक्षिण आफ्रिका पहिल्या सेशनमध्येच 55 धावांवर ऑल आऊट, मोहम्मद सिराजच्या 6 विकेट्स।